ही माझी जी एक वन लाईन देवावरची जी काही श्रद्धा आहे ना, ती आजपर्यंत ढळलेली नाही. जरी त्यांनी माझी आई नेली, किती वेळा पाय पडायचं, कशासाठी मला तुम्ही पाय पडायला लावता, मला नाही पाय पडायचं. त्यावेळी माझ्या सासूचं विभावरी कुलकर्णींचं वाक्य होतं, मनातला मीपणा जाईल. मी पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि तो घेऊन मी माझ्या जवळच्या मठामध्ये गेले. मला असं वाटत होतं 12 वाजले, बापरे मला उशीर झाला, जर मठ बंद झाला तर, माझा प्रसाद कोणी खाल्ला नाही तर. आणि मी वेड्यासारख्या डोक्यावर असा पदर घेऊन मी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत मी मठात गेले. मला असं झालं आता मी नैवेद्य देऊ कोणाला, अशी मी मागं वळणार तेवढ्यात एका व्यक्तीने मला विचारलं, मी हा प्रसाद खाऊ का. एवढ्या मागच्या वर्षात माझी आई 7 ते 8 वेळा हॉस्पिटलाइज झाली. त्या वेळेत मला कळलं की खरंच यार कोण आपलं आहे आणि कोण परक आहे. ज्यांना आपण रक्ताची नाती नाती म्हणतो ते कोणीच नाही आलंय. पण जेव्हा आपल्या आयुष्यातील एखादी महत्वाची व्यक्ती जाते तेव्हा किंवा देवाला जाब विचारलास? हो, खूप वेळ, खूपदा मला आई हवी होती. म्हणजे आपल्या प्रत्येकाला आई हवी असते आणि माझ्यासाठी माझी आई जाणं. अयोध्येमध्ये मी तुला सांगते, आम्ही असे पोहोचलो, त्या टमटममधनं उतरलो आणि एक काळा सावळा माणूस, माझा एक व्हिडिओ आहे बघ, तर तो व्यक्ती त्या टमटमच्या बाहेर असा उभा होता आणि म्हणाला, माताजी बैठो, मैं लेके जाऊंगा आपको दर्शन करने. तो माझ्या आईला एकटा त्या व्हीलचेअरच्या लाईनीनं घेऊन गेला, माझ्या आईला दर्शन केलं आणि माझ्या ढसा ढसा रडत बाहेर आली. मला राम दिसला.